नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी खास रताळ्याचे पांढरे शुभ्र वेपर्स. तर हे वेपर्स बटाट्यासारखे कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. तर अनेकांना प्रश्न पडतो की रताळी वाळल्यानंतर किंवा तळताना काळी पडतात का? तर काळी तर अजिबात पडत नाही. तर वाळल्यानंतर काळी पडू नये यासाठी तुम्हाला काही खास टिप मी सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे वेपर्स वर्षभर एकदम पांढरे शुभ्र राहतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे रताळे घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर 2 रताळ्याने जरी केले, 1 किंवा 2, तरीसुद्धा त्याची क्वांटिटी बरीच होऊन जाते. तर चला, तर मी हे रताळे पाण्यात भिजवून ठेवले होते थोड्या वेळेसाठी, कारण त्याला माती वगैरे बरीच लागलेली असते, मग ते भिजल्याने छान निघून जाते. मग मी त्याला छान आता भिजवून धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर मी रताळ्याचे साल काढून घेतलेले आहेत. साल काढल्यानंतर त्यांना लगेच पाण्यात टाका, म्हणजे जेणेकरून ते काळे पडणार नाही. तर अशा पद्धतीने मी आता रताळ्याचे साल काढून घेते आणि लगेच त्यांना पाण्यात टाकून ठेवते. चला, पाण्यात टाकून झाल्यानंतर त्यांना आपल्याला पुन्हा एकदा धुवायचे आहेत आणि धुतल्यानंतर असे मागचे आणि पुढचे टोक आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि जिथं काही साल राहिलं असेल काढायचं तर ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे. तर मी आता दुसऱ्या रताळ्याचं पण काढून घेते. तर मी तुम्हाला 2 रताळ्याच्या अगोदर करून दाखवते. आता हे झाले, हे ठेवते साईडला. आता आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे आहेत. तर मी ही किसणी घेतलेली आहे. याचं ब्लेड अतिशय सुंदर आहे, खूप छान आहे. अगदी पटापट चिप्स तयार होतात, अजिबात अडकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे आहे. यापूर्वी मी रताळ्याचा चिवडा कसा बनवतात याची व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी जाऊन नक्की बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंकसुद्धा देऊन देईल. तर बघू शकतात अशा पद्धतीने चिप्स करायचे. किती छान हे चिप्स तयार झालेले आहेत आणि छान एकसारखे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने चिप्स करायचे आणि त्यांनासुद्धा लगेच पाण्यात टाकायचे, कारण ते काळे पडायला नको म्हणून. तर बघा किती छान एकसारखे, आणि जास्त जाड पण नाही आहेत आणि जास्त बारीक पण नाही आहेत. तर अशा पद्धतीने चिप्स मी तयार करून घेतलेले आहेत. तर 2च रताळ्यांचे तुम्ही बघू शकतात की केवढे चिप्स तयार झालेले आहेत. तर मी यांना आता पाण्यात टाकलेले आहे. तर यांना आता 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. त्याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत, हे पांढरं पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत धुवायचे आहेत. तर बघा मी आता पाण्याने छान धुवून घेतलेले आहेत आणि बघू शकतात की किती छान मध्यम असे तयार झालेले आहेत. तर आता काय करायचं आहे, आता चिप्स काळे पडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर तुरटी फिरवायची आहे. अगदी 2 ते 3 वेळाच फिरवा, जास्त फिरवू नका, कारण ते जास्त तुरटीचा वापर झाल्याने पण ते काळे पडू शकतात. तर हे रताळे एवढे फास्ट होतात, तर यांना आपल्याला रात्रभर ठेवायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे. अगदी झटपट इन्स्टंट तयार होतात. तर बघा, तर हे आता तुरटी फिरवून झाली. त्यानंतर 1 तास ठेवायचं, फक्त 1 तास ठेवायचं. तर 1 तासानंतर मी इथे पातेल्यात गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यात मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला तुरटी इथे अजून 1 वेळा फिरवायची आहे. बघा 2 ते 3 वेळा फिरवून घेतलेला आहे, म्हणजे पाण्यात वेपर्स होते तेव्हा सुद्धा फिरवून घेतलेला आहे आणि पातेल्यात सुद्धा फिरवून घेतलेला आहे. आता पाण्याला छान उकळ आली की याच्यामध्ये आपल्याला वेफर्स टाकून घ्यायचे आहे. खूप गुळचट असतात रताळे, म्हणून आपल्याला थोडी तुरटी भिजवतानाही, म्हणजे पाण्याने रताळे स्वच्छ धुवून झालं की त्यावेळेला आपण पाण्यात टाकतो ना, त्यावेळेला एकदा फिरवायची आणि एकदा ज्यावेळेला आपण बॉईल करतो त्यावेळेला करून घ्यायची आहे. तर जास्त वेळ नका फिरवू. तर आता हे जे टाकून झाले, तर यांना एक छान उकळी येऊ द्यायची आहे. अगदी 2 ते 3 मिनटंच उकळी येऊ द्यायची. त्यांना अजिबात जास्त शिजवू नका, कारण ते लगेच पटकन अशी शिजून जातात, मग त्यांचा गाळ होऊन जाईल, मग ते तुम्हाला एकही वेफर्स त्यात सापडणार नाही. तर अधूनमधून हे असं हलवत राहा आणि 2 ते 3 मिनटं फक्त पाण्यातून त्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. अशी छान उकळ आली की त्यांना आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला मी दाखवते, पण दाखवायला गेली त्यावेळेला खूप गरम होतं म्हणून ते दाखवताही नाही आलं. पण साधारण 2 ते 3 मिनटंच ठेवा. आणि जसे आपण बटाट्याचे वेफर जास्त वेळ उकळतो ना, तर त्या पद्धतीने अजिबात आपल्याला उकळवायचे नाही आहेत. बरं, मी तुम्हाला बनवलेल्या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंट करून प्लीज नक्की सांगत चला. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.
चला तर आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. त्यांना मी आता टोपलीत काढून घेते की जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता छान पांढरे आहेत, जास्त शिजलेले नाही आहेत. तर अशाच पद्धतीने 2 ते 3 मिनटं ठेवायची आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. चला तर मी आता हे वाळत घालते. तर मी ते खाटीवर बेडशीट टाकून घेतलेली आहे आणि जसे बटाट्याचे टाकतो त्याच पद्धतीने रताळ्याचे वेपर्स पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर बघा कशा पद्धतीने शिजवलेले आहे हे तुम्हाला दिसतच असेल. अजिबात जास्त शिजलेले नाही आहेत. बेडशीटचा कलर तुम्हाला दिसत असेल, म्हणजे इतकं ट्रान्सपरंट आहे, इतकं ते शिजवलेलं आहे. कच्चेही नाही आणि जास्त गाळही नाही. तर बघा आता छान पसरवून झालेले आहेत. 2 रताळ्याचे बघा केवढे वेपर्स तयार झालेले आहेत. त्यांना 2 दिवस कळकळीत उन्हात वाळून घ्यायचे आहेत. तर बघा किती छान पांढरे शुभ्र आहे, अजिबात काळे पडलेले नाहीये. तर अशा पद्धतीने ते वेपर्स छान सुकून होतात. तर तुम्ही खात्रीने हे वेपर्स बनवू शकतात. बघा कसले छान झाले, फक्त त्यांना वाळवून घ्या छान. चला तर मी आता तळून दाखवते. तर मी कढईत तेल गरम ठेवले. तर याला उकळतं तेल अजिबात करायचं नाहीये. असं कोमट, त्याच्यापेक्षा थोडंसं बरं असं तेल गरम करायचं आणि आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे आहे. तर आता बघा बटाट्याच्या तुलनेत रताळ्याचे बघा हे थोडे लालसर होतात, पण कळसट अजिबात लागत नाही, चव अजिबात बिघडत नाही. तर हे लाल का होतात? तर बटाट्याच्या तुलनेत रताळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. जेव्हा आपण हे वेपर्स गरम तेलात टाकतो तेव्हा त्यातील साखरेचे कॅरमलायझेशन होतं. तर जास्त उष्णतेमुळे ही साखर जळू लागते आणि वेफरचा रंग लाल होतो किंवा तांबूस होतो, पण ते खायला कळसट अजिबात लागत नाही. खायला छान गुळचट लागतात आणि चव तर भन्नाटच आहे. तर तुम्ही हे वेपर्स बिनधास्त करू शकतात, वर्षभर छान टिकतात आणि तळल्यानंतर फक्त त्याचा कलर थोडा लाल होतो. जसे हे गार होतात तसं त्यांचा अजून थोडा डार्क कलर होतो. डार्क म्हणजे अशा पद्धतीने कलर त्याचा होतो. त्याच्यामुळे अजिबात कळकळीत तेल गरम करायचं नाही. टाकले की पलटवले की लगेच त्याला काढून घ्यायचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की जास्त तेल गरम करायचं नाही आणि मंद आचेवरती ही आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा खूप छान असे तयार झालेले आहेत. तर रताळी गुळचट असल्यामुळे त्याचा कलर असा लालसर आहे, पण तुम्ही हे वेफर्स बनवू शकतात. चला तर मग पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.